नमस्कार प्रेक्षकांनो, कशा आहात? माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आज पाहणार आहोत निरोगी राहण्यासाठी 10 अत्यंत महत्त्वाचे असे टिप्स। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सबस्क्राइब करणे हे फ्रीच आहे। आपली आजची पहिली टिप आहे, थंडीमध्ये अळीवाचे लाडू किंवा खीर खाणे हे खूप गरजेचे असते, कारण अळीव हे उष्ण असते, त्यामध्ये उष्णता जास्त असते। अळीवामधील असलेल्या गुणधर्मामुळे आपले केस गळती होत असेल तर ती थांबते, तसेच जर आपली कंबरदुखी, गुडघेदुखी असेल तर ते सुद्धा कमी होते, तसेच आपली त्वचाही निरोगी बनते। अशा अनेक फायदे आपल्याला अळीव खाल्ल्यामुळे मिळतो, त्यामुळे थंडीमध्ये अळीव नक्कीच खायला पाहिजे। तुम्हाला यामधील कुठले टिप्स आवडले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। आपली पुढची टिप आहे, कोथिंबीर वडी करत असताना त्यामध्ये बेसन ऐवजी हरभऱ्याची डाळ ही 1 तास भिजवावी व नंतर त्याला रवाळ कुटून घ्यावी व त्यामध्ये मिक्स करावी व त्यामध्ये हे रवाळ कुटलेले हरभरा डाळीसोबत तांदळाचे थोडेसे पीठ देखील मिक्स करून कोथिंबीर वडी करावी। त्यामुळे कोथिंबीर वडी हे खूप क्रिस्पी कुरकुरीत होते। तुम्ही त्यामध्ये चवीसाठी हिरवी मिरची, हिंग, आलं, लसूण टाकू शकता। यामुळे कोथिंबीर वडीला चव हे छान येते। आपली पुढची टिप आहे, सध्या हिवाळा चालू आहे व हिवाळ्यामध्ये फळ हे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात। त्यामधलेच एक फळ म्हणजे संत्री। सध्या संत्री हे खूप मार्केटमध्ये आहेत। हिवाळ्यात संत्री खाल्ल्याने आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे मिळत असतात। यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते, जी आपल्या शरीराची इम्युनिटीसाठी खूपच चांगली आहे। याचा जर आपण आहारात समावेश केला तर आपल्याला थंडीमध्ये सर्दी खोकला होत नाही। यामध्ये विटॅमिन सी असल्यामुळे आपली इम्युनिटी ही वाढते, त्यामुळे आपल्याला कुठलेही व्हायरल इन्फेक्शन होत नाहीत। आपण कुठून पाहत आहात कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा। आपली पुढची टिप आहे, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की कांदा हे 2 प्रकारचा असतो, पांढरा कांदा आणि लाल कांदा। पांढरा कांदा हा लाल कांद्यापेक्षा खूप कमी सौम्य असते। ते चिरले की आपले डोळे जास्त चुरचुरणार नाहीत, तसेच पांढऱ्या कांद्यामध्ये लाल कांद्यापेक्षा औषधी गुणधर्म हे जास्त असतात। जर आपणास चक्कर येत असेल किंवा डोळ्यासमोर अंधार येत असेल तर अशामध्ये कांदा फोडून त्याचा वास घेतल्याने हा त्रास कमी होतो। तर तुम्ही कुठून पाहत आहात कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। आपली पुढची टिप आहे, रोज सकाळी नाश्ता न केल्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो, तसेच नाश्ता न केल्यामुळे आपले रक्तदाबही वाढू शकते व आपले वजनही वाढू शकते व आपल्याला मधुमेहाचा पण धोका वाढू शकतो। त्यामुळे नेहमीच नाश्ता हे करावे। नाश्त्याला कधीही स्किप करू नये। आपण पोटभर नाश्ता केले की दिवसभर आपलं एनर्जी हे छान राहते। आपली पुढची टिप आहे, कोणतीही भाजी करत असताना त्याला छान रंग यासाठी किंवा छान तरी येण्यासाठी कधीही खायचा रंग वापरू नये। त्याऐवजी त्याला फोडणी दिल्यानंतर मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे। मसाला करपू देऊ नये। झालं तर तुम्ही त्यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी टाकू शकता, त्यामुळे मसाला करपणार नाही। त्यानंतर त्यामध्ये ग्रेव्ही जास्त करायची असेल तर गरम पाणी टाकावे। थंड पाणी कधीही कुठल्याही भाजीला किंवा भात करत असताना टाकू नये। अशा प्रकारे जर तुम्ही भाजी केला तर भाजीला हे कलर छान येते व आपली ग्रेव्ही पण छान होते व त्याला तर्री पण छान येते। आपली पुढची टिप आहे, थंडीमध्ये कडधान्य भिजत ठेवून तुम्ही ते भांडे 2-3 तास उन्हात ठेवू शकता।
असे केल्याने कडधान्याला हे लवकर मोड येतात, कारण कडधान्याला थंडीमध्ये लवकर मोड येत नाहीत. तसेच पाणी हे जास्त गरम असू नये. गरम पाण्यामुळे कडधान्याला हे वास येऊ शकते. जास्त पाण्यामुळे कडधान्य हे खराब होण्याची शक्यता असते व त्याला मोड ही जास्त येत नाहीत. त्यामुळे जास्त गरम पाण्यात होऊ देऊ नये. आपली पुढची टीप आहे कडधान्याबद्दलच. थंडीमध्ये जर आपणास कडधान्य भिजवायचे असेल तर त्याला लवकर मोड येत नाही, तर अशा वेळी तुम्ही ते कडधान्य कोमट पाण्यामध्ये भिजवू शकता. कोमटच पाणी करावे, जास्त गरम पाणी करू नये वरती सांगितल्यासारखं, नाहीतर कडधान्य हे खराब होऊ शकतात. अशा प्रकारे तुम्ही जर कडधान्य भिजवलात तर आपल्या कडधान्याला छान प्रकारे मोड येतात. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा, यामुळे मला छान मोटिवेशन मिळेल. आपली पुढची टीप आहे एखादा पदार्थ करत असताना आपण जर हरभऱ्याची डाळ हे भिजू घालायचे असेल तर ते 2 ते 3 तासाच्या जास्त भिजू घालू नये. यापेक्षा जास्त जर आपण डाळ भिजू घातले तर त्यातील गोडावा हा त्या पाण्यात उतरतो व आपले पदार्थ तेवढेसे चविष्ट लागत नाही, ते बेचव लागतात. त्यामुळे हरभऱ्याची डाळ भिजू घालत असताना 2 ते 3 तासच भिजवत घालावी, त्यापेक्षा जास्त तास हे भिजू घालू नये. आपली पुढची टीप आहे जर आपल्या केसामध्ये कोंडा दूर करायचा असेल तर 1 ग्लास घ्यावे व त्यामध्ये 1 ग्लास पाणी घेऊन कडुलिंबाची पाने, अर्धा लिंबू तसाच टाकून अर्धा लिंबू टाकून 2 चमचे तांदूळ टाकावे व त्यामध्ये 10 मिनिटे बारीक गॅसवर उकळून घ्यावे. नंतर ते पाणी गाळून थंड करून त्यामध्ये तुम्ही रेग्युलर जे शॅम्पू वापरतात ते शॅम्पू टाकून केस हे स्वच्छ धुवून घ्यावे. याने आपल्या केसातील कोंडा हे कमी होतो. तर आजच्या आपल्या या स्पेशल टिप्स आपणास कशा वाटल्या लाईक करा व कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओला थोडासाही आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. तसेच आपणाकडेही काही टिप्स असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता व आपण कुठून पाहत आहात ते देखील कमेंट बॉक्समध्ये न विसरता लिहा, म्हणजे मला समजेल माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आहे, कोण कोण पाहत आहे. व तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईक देखील करू शकता, तुमची मर्जी. आवडला असेल तर लाईक करा, आवडला नसेल तर डिसलाईक करा. तसेच चॅनलवरती जर नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा व आपला मूल्यवान वेळ देऊन शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला ना, त्यामुळे आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.